बाळापूर शहरातील अकोला नाका ते मन नदी दरम्यानच्या मुख्य रस्त्याच्या दुरावस्थेची यूसीएन न्यूजनं बातमी प्रसारित केली होती। या बातमीची दखल घेत तत्काळ प्रशासनातर्फे कारवाईला सुरुवात करण्यात आली। मात्र रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावं अशी मागणी आता नागरिक करत आहेत। बाळापूर शहरातील अकोला नाका ते मान नदीपर्यंतच्या मुख्य मार्गावरून प्रवास करताना वाहन चालक, शाळकरी मुलं आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। यूसीएन न्यूजनं रस्त्यावरील खोल खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधलं। ही बातमी यूसीएन न्यूजवर प्रसारित झाल्यानंतर प्रशासनानं तातडीनं गंभीरतेनं दखल घेत खड्डे भरण्याचं काम सुरू केलं। मात्र यावेळी देखील विभागानं केवळ खडी टाकून खड्डे भरण्याचा प्रयत्न केला। स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे की ही तात्पुरती दुरुस्ती फार काळ टिकणारी नाही आणि पावसामुळे लवकरच वाहून जाईल। यापूर्वी देखील अनेक वेळा अशाच प्रकारे खड्डे भरण्यात आले होते, परंतु काही दिवसातच रस्ता पुन्हा खराब झाला। ही दुरुस्ती एका आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकणारी नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे संबंधित विभागानं केवळ रस्त्याची दुरुस्ती करू नये तर रस्त्यांवर कायमस्वरूपी डांबर टाकावं, जेणेकरून वाहन चालक आणि शाळकरी मुलांना वारंवार होणाऱ्या त्रासातून दिलासा मिळेल। नागरिकांची प्रलंबित कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितलं। ते छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानाच्या उद्घाटनावेळी बोलत होते। पालकमंत्री म्हणाले, शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान महत्त्वाचं ठरणार आहे। यावेळी विविध योजनातील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि लाभांचे वितरण करण्यात आलं। महसूल विभागाच्या माध्यमातून फेरफार, 7/12 दुरुस्ती, जात, रहिवासी प्रमाणपत्र, घरपट्टे यासारख्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहेत। नागरिकांची प्रलंबित कामे जलद गतीनं निकाली काढण्यावर यावेळी भर दिला जातोय असं सांगण्यात येत आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूरमध्ये वीज वितरण विभागाचा निष्काळजीपणा एक मुक्या प्राण्यासाठी जीवघेणा ठरला। जिवंत विजेच्या खांबाला धडक बसल्यानं एका घोड्याचा जागीच मृत्यू झाला। मात्र घोड्यासोबत असलेले 2 तरुण थोडक्यात बचावले। या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून वीज वितरण विभागावर कारवाई करण्याची मागणी होत आहे। बाळापूर शहरातील गाझीपुरा घरकुल परिसरात एक भीषण अपघात घडला। घोड्याला घेऊन जाणाऱ्या 2 तरुणांना खांबाचा धक्का लागून विजेचा झटका लागला। यात घोड्याचा जागीच मृत्यू झाला, मात्र ते 2 तरुण खाली पडल्यानं थोडक्यात बचावले। प्रत्यक्षदर्शीनुसार घोडा खांबाजवळ येताच त्याला विजेच्या प्रवाहाचा धक्का बसला। घोड्यासोबत असलेल्या 2 तरुणांनाही विजेचा धक्का बसला, परंतु ते खाली पडल्यानं ते बचावले। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। लोकांनी या अपघातासाठी वीज वितरण विभागाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरलं असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। रहिवाशांचं म्हणणं आहे की जर विजेचं खांब आणि उपकरणांची नियमित तपासणी आणि दुरुस्ती झाली असती तर अशा घटना सहजपणे टाळता आल्या असत्या, तर तरुणांचा प्राण सुखरूप बचावल्यानं मोठी दुर्घटना टळली। अरे मैं घोड़ा घोड़े में के बाहर लाया, तो टहला रहा था और वापस लाया तो रोड में पूरा करंट आया, तो घोड़े ने मेरे को भी फेंका और साथ में लड़का था, इसको भी करंट लगा। लड़का और एक और है, उसको दवाखाने में जाए। अच्छा, इसको भी लगा क्या? इसको भी लगा। मतलब ये खंभे का तार टूटे हुआ पूरा, उससे पूरा रोड में करंट आ रहा। इससे पहले इलेक्ट्रिक बोर्ड वालों को बोले 2-4 बार हमने, तो बोले कर लेंगे और वो अभी तक करे नहीं। आखिर को घोड़ा भी मार गया और बच्ची की भी जान बच गई, 3 जनों करंट लगा। अकोला जिल्ह्यात हेल्मेट सक्तीची मोहीम सुरू झाली आहे। पहिल्याच दिवशी 1275 विना हेल्मेट चालकांवर ई चालान करण्यात आलं। मात्र या कारवाईत जागेवर कोणाकडूनही दंड वसूल करण्यात आला नाही। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहीम राबविण्यात आली। शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहनाची तपासणी करण्यात आली। रस्ते अपघातात डोक्याला होणारी दुखापत टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर आवश्यक असल्याचं पोलिसांनी सांगितलं। चालकांसह मागील प्रवाशांनीही हेल्मेट वापरण्याचं आवाहन यावेळी पोलिसांतर्फे करण्यात आलं आहे, ज्यामुळे आता अकोल्यात देखील हेल्मेट संदर्भात जनजागृती मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे। जनतेला, अकोला शहरातील आणि अकोला जिल्ह्यातील जनतेला आमचं एवढंच आव्हान असेल की हेल्मेटला सक्ती मानू नका। ते आपल्या जीवाशीच आणि आपल्या जीविताशी स्वतः खेळ करू नका। हेल्मेट जास्त महाग येत नाही, सगळ्यांनी तो घ्यावा आणि आपल्या सुरक्षेची, आपल्या परिवाराची काळजी घ्यावी आणि आपला जीव हा देखील आपण वाचवावा, एवढंच आमचं आव्हान असेल। आणि जर आपल्याकडे हेल्मेट नसेल तर कारवाईला सामोरं आपल्याला नक्की जावं लागेल। बाळापूर शहरात गेल्या 3 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू ठेवलं आहे। त्यामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली असून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत। शहरातील प्रमुख रस्ते, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय आणि बाजारपेठ परिसरात कचरा साचल्यानं दुर्गंधी पसरू लागली आहे।
त्यामुळे नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. ही परिस्थिती कायम राहिल्यास संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तातडीनं सकारात्मक निर्णय घेऊन आंदोलन मागे घ्यावं आणि शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्ववत करावी, अशी मागणी नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली आहे. मोहम्मद राधिक है और अंजुमन स्कूल है। अंजुमन स्कूल के पास से जो कचरा जाता है डेली जाता है, मगर कोई कर्मचारी आने को ध्यान नहीं। कम से कम साल भर से ऐसे चल रहा है यहाँ पर। हम जब भी कर्मचारी को बोलते हैं तो बोलता मेरे हाथ में है, वो बोलता मेरे हाथ में है। यहाँ की गंदगी कौन सफा करेगा? हम कर्मचारी के पास में जाओ, मेंबर के पास में जाओ तो बोलता भाई उधर परेशानी है, इधर परेशानी है। और ये गंदगी की अगर बीमारी कोई होगी तो कौन जिम्मेदारी लेंगे इसकी? शासन को समझना चाहिए कि भाई ये रोड मेन रोड है, यहाँ से स्कूल के बच्चे आना जाना चालू करते हैं, उनको कितनी तकलीफ हो रही है। ये कभी शासन ने ध्यान दिया है कि कमेटी की तरफ से लोग ये बोलना चाहते हैं कि मेहरबानी करके जितने भी एरिया का मेन ये एरिया है, ये एरिया का कचरा उठाना चाहिए, नहीं तो हम आगे जाके बड़ा आंदोलन करेंगे, भी इसके जिम्मेदार कमिटी वाले रहेंगे। सातपुड्यातील वारी हनुमान इथे सहलीसाठी गेलेल्या खुंटपुरी येथील 3 युवक वाण नदीत बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. यापैकी दोघांना सुखरूप वाचवण्यात यश आलं, तर 24 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी शोध मोहिमेत मृतदेह सापडला. मिळालेल्या माहितीनुसार खुंटपुरी येथील 10 ते 12 मित्र वारी हनुमान येथे फिरण्यासाठी आले होते. वाण नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या तिघांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ते वाहून जाऊ लागले. उपस्थित नागरिकांनी ओम प्रशांत बोचरे आणि आकाश विनोद वानखडे या दोघांना सुखरूप बाहेर काढलं. ओमवर शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात तर आकाशवर अकोला शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून दोघांची प्रकृती स्थिर आहे. मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुरामुळे शोध मोहीम अडचणीत आली होती. मात्र रविवारी सकाळी योगेश प्रकाश वानखडे याचा मृतदेह सापडला. दरम्यान माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी रुग्णालयात जाऊन जखमी ओम बोचरेची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणात अकोला जिल्ह्यानं राज्यात उल्लेखनीय प्रगती केली आहे. आतापर्यंत 96.18% फॉर्मचे वितरण पूर्ण झाले आहे, तर 62.26% फॉर्मचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 1471 BLO या मोहिमेत कार्यरत आहेत. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देत यावेळी कामाचा आढावा घेतला. फॉर्म वितरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या कामगिरीमुळे अकोला जिल्ह्यानं राज्यातील पहिल्या 5 जिल्ह्यांमध्ये स्थान मिळवलं आहे. मूर्तिजापूर, अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम आणि अकोला पूर्व मतदारसंघातही चांगली प्रगती झाल्याचं सांगण्यात येत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मूर्तिजापुरात चौकाच्या नामफलकावरून वाद निर्माण झाला. फलक लावण्यास विरोध झाल्यानंतर मातंग समाजाच्या नागरिकांनी ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनुचित प्रकार देखील टळला. मिळालेल्या माहितीनुसार श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयाजवळील मुख्य चौकाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक असे नाव देण्याचा नगर परिषदेचा ठराव मंजूर झाल्याचा दावा करण्यात आला. जयंतीच्या पूर्वसंध्येला नगरसेविका प्रज्ञा वानखडे आणि उपनगराध्यक्ष रोहित अवलवार यांच्या पुढाकाराने नामफलक लावण्याचे काम सुरू होते. त्यावेळी एका भाजप आणि एका उद्धव सेना कार्यकर्त्यानं विरोध केला. त्यानंतर मातंग समाजातील नागरिकांनी घटनास्थळी ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली. काही वेळातच मोठ्या संख्येनं समाजबांधव जमल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं. वृत्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांना चित्रीकरणास मज्जाव करण्यात आल्यानं काही काळ गोंधळ झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही बाजूंची समजूत काढली. तसेच काही काळ अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ यांचा पुतळा इथं होता. आता जेव्हा ठराव मंजूर झाला नगरपालिकेतर्फे, तर हा आता हे जे बॅनर आहे हे नगरपालिकेतर्फे मिळालं आहे. आमचं आहे का? हे नगरपालिकेचं आहे. तुमचा ठराव मंजूर झाल्यावर आमचं बॅनर कशाला काढून राहिले तुम्ही? आम्ही तुमचं काय केलं? काय केलं? काय केलं? दरवर्षी आम्ही तेच करतो. अरे आम्ही काही हाव नाही काय? आम्ही काय किडे माकोळे आम्हाला कचऱ्यात फेकू राहिले तुम्ही? कचऱ्यात फेकू राहिले का बरं फेकता? का बरं विटंबना करता तुम्ही दरवर्षी? आता उद्या आमची जयंती आहे, हा का बरं तुम्ही असं करता? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मोठ्या संख्येनं समाज बांधव आणि पदाधिकारी यावेळी यात सहभागी झाले. ही मिरवणूक गांधी मार्ग, महापालिका चौक, बसस्थानक चौक, टॉवर चौक, अग्रसेन चौक मार्गे रेल्वे स्टेशन परिसरातील अण्णाभाऊ साठे चौकात पोहोचली. तिथे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी जयघोषानं परिसर दुमदुमून गेला.
अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याचं आवाहन केलं. मतभेद विसरून एकजुटीनं काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त विश्रामगृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बाबासाहेब पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तळागाळात संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला. मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते. आला असताना पक्षाच्या संदर्भात देखील आमचं धोरण आहे की आपण कार्यकर्त्याशी हितगुज करावं, त्यांची मतं जाणून घ्यावीत. आणि दादाचं हे धोरण होतं की पक्षवाढीच्या संदर्भात मंत्री जे जे जिल्ह्यात जातील त्या ठिकाणी कार्यकर्त्याशी हितगुज करून पक्षाला बळकटी कसं करता येईल त्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही आलेलो. आज योगायोगानं अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. त्यांना अनुसरून या ठिकाणी मी अभिवादन करतो. काही निवेदनं मला प्राप्त झालेत, त्या संदर्भामध्ये जे जे काही करणं शक्य आहे ते निश्चितपणे करून तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करतो. बाळापूर इथं छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात बॅनरवर खासदार अनुप धोत्रे यांचा फोटो नसल्यानं वाद निर्माण झाला. भाजप पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकही यावेळी पाहायला मिळाली. कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर पालकमंत्री आकाश फुंडकर आणि आमदार नितीन देशमुख यांचे फोटो होते. मात्र खासदार अनुप धोत्रे यांचा फोटो नसल्यानं भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्याकडे नाराजी व्यक्त केली. त्यानंतर स्टेजवरील बॅनर तातडीनं काढण्यात आलं. नवीन बॅनर लावल्यानंतर परिस्थिती शांत झाली. काही काळ कार्यक्रमस्थळी गोंधळाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं.